चॅप्टर नंबर 17 पाहतो। आपल्या 17व्या चॅप्टरचं जे नाव आहे रिवेट्स अँड रिवेटेड जॉइंट। म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, रिवेट शिकायचे आहे। आपल्या पीटरच्या वर्कशॉपमध्ये आपण काय करतो, दोन पार्ट जोडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतो। यामध्ये ज्या टेम्पररी फास्टनिंग असतं आणि परमनंट फास्टनिंग अशा दोन पद्धती वापरतो आपण। टेम्पररी म्हणजे काय की जी जोडणी आपल्याला सहज वेगळी करता येते। नटबोल्टच्या सहाय्याने आपण जोडणी करतो, ती वेगळी करता येते की नाही? नटबोल्टच्या सहाय्याने जोडणी करतो, वेगळी करता येते, म्हणून तिला म्हटलं जातं टेम्पररी। आणि जी जोडणी आपल्याला सहजासहजी वेगळी करता येत नाही तिला परमनंट फास्टनिंग असं म्हणतो। आता या परमनंट फास्टनिंग मध्ये काय तर वेल्डिंग येतं। वेल्डिंग वेगळी करता येते का आपल्याला? तोडावंच लागतं, काटावंच लागतं, बरोबर आहे की नाही? नंतर सॉल्डरिंग, फ्रेजिंग, गॅस वेल्डिंग, आता हे जे आहे हे वेगवेगळ्या पद्धती असतात। आता याच्यामध्ये काय असतं, आपली जी पद्धत आहे ही एक प्रकारे रिवेटिंग ही परमनंट फास्टनिंगची असते। कारण हिला जर खोलायचं असलं तर आपल्याला काय करावं लागेल, तोडावं लागेल, तिला खोलता येणार नाही। आता हे जे रिवेट आहे आपण आता पाहिलं की रिवेट हे कोणकोणत्या मटेरियल पासून तयार केलेले असतात? लो कार्बन स्टील, कॉपर, ब्रास, ॲल्युमिनियम। हे मटेरियल कसं असतं? तंतुभवनशील, प्रसरण असतं ते। म्हणजे त्याचं एका बाजूला जसं हेड आहे तसं हेड दुसऱ्या बाजूला तयार करावं लागतं। कशामुळे? आघात। आता रिवेटमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्या ज्या हेडचा आकार असतो त्या आकारावरून आपण रिवेटचे प्रकार करतो। यामध्ये पहा आता रिवेटचे मुख्य भाग, पुढचं जे टॉपिक होतं आपलं रिवेटचे मुख्य भाग। मटेरियल झालं लो कार्बन स्टील, ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास आणि शेवटचा जो असतो तो रॉड आहे माइल्ड स्टील। माइल्ड स्टील नरम लोखंड, या धातूपासून आपण रिवेट बनवतो। रिवेट नरम लोखंडापासून का बनवतो आपण? तंतुभवनशील, कारण काय जातं, हेड तयार झाला पाहिजे दुसऱ्या बाजूला। हार्ड मटेरियल चालेल का? नाही चालणार। तर त्या आता का रिवेटचे जे पार्ट्स आहे याच्यामध्ये सर्वात वरचा जो भाग असतो तो हेड असतो। हेड म्हणजे वरचा भाग जो आहे तो डोकं। आता याच्यावरून याचे प्रकार पडतात, फ्लॅट हेड, काउंटर सम हेड, हे आपल्याला आता नंतर पाहिजे। रिवेटच्या पार्टमध्ये सर्वात पहिला पार्ट आहे वरचा भाग, त्याला हेड म्हटलं जातं, मधला भाग त्याला बॉडी म्हणतात आणि खालच्या भागाला टेल म्हणतात। आता हा डी म्हटलेला आहे म्हणजे डायमीटर, म्हणजे त्या रिवेटचा त्या ठिकाणी ड्रिलिंग करण्यासाठी जो डायमीटर असतो त्याला आपण डी म्हणून म्हटलेलं आहे। हे किती एमएम चं होल लागेल त्या रिवेटला त्यासाठी आपण डी म्हटलेलं आहे त्याला। तर हे झाले रिवेटचे पार्ट। या ठिकाणी हेड, बॉडी, टेल अशा प्रकारे रिवेटचे पार्ट्स आहेत। आपण काय करतो, दोन पार्टला जोडण्यासाठी रिवेटचा उपयोग करतो।